संत बोनावेंचर म्हणतात की येशू ख्रिस्तानं मनुष्यासाठी दुःख सहन केलं, परंतु त्यांनी ते देवदूतांसाठी केलं नाही. त्याचंच उत्तर पुन्हा एकदा संत बोनावेंचर देतात, हे अशासाठी की मनुष्य हा पश्चाताप करू शकतो, परंतु ते देवदूत करू शकत नाही. आणि त्याच येशू ख्रिस्ताचं आपण अनुकरण करतो आणि तोच येशू ख्रिस्त जगाची पापे दूर करणारा परमेश्वराचा कोकरू आहे. आणि तेच योहान बाप्तिस्ता जेव्हा यार्देन नदीवर बाप्तिस्मा देत होता तेव्हा तो घोषवत आहे की जगाचं पाप हरण करणारा हा परमेश्वराचा कोकरू आहे. आणि तोच प्रार्थना प्रत्येक मिस्सामध्ये आपण म्हणतो आणि सांगतो, जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. आणि धर्मगुरू तदनंतर म्हणतात की धन्य तुम्ही की हे कोकराच्या भोजनात तुम्ही सहभागी झालेले आहात. यशया संदेश पहिल्या वाचनामध्ये सांगत आहे की माझे तारण जगाच्या दिगंतापर्यंत पोहोचवण्यासाठी मी तुम्हाला राष्ट्राचा प्रकाश केलेला आहे. आणि तोच प्रकाश आज प्रकट झालेला आहे. येशू ख्रिस्त जो जगाचा प्रकाश आहे तो आपल्या सर्वांसमोर प्रकट झालेला आहे. आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त साऱ्या मानवजातीला प्रकाश देत आहे. जेव्हा येशू ख्रिस्त ते यार्देन नदीवर आला तेव्हा योहान बाप्तिस्ताने स्वतःविषयी गर्व केला नाही, तर त्याने सत्याची साक्ष दिली, त्याने प्रकाशाची साक्ष दिली. आणि जगाचे पापे दूर करणारा जे कोकरू त्याच्या समोर आलेलं होतं त्या प्रकाशाची त्याने साक्ष दिली. आणि येशू ख्रिस्त देखील मानवाला सांगत आहे की तुम्ही जगाचे प्रकाश आहात. मत्ती लिखित शुभवर्तमान अध्याय 5 ओवी 14. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जगाचा प्रकाश होण्यासाठी, जगाच्या दिगंतापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्या राष्ट्रांना प्रकाश देण्यासाठी परमेश्वराने आपली नेमणूक केलेली आहे, आपल्याला निवडलेलं आहे. मग आज आपण कशा प्रकारे प्रकाश बनत आहोत? पहिली गोष्ट म्हणजे आपण त्या परमेश्वराच्या प्रकाशाचे साक्षीदार बनले पाहिजे. आज आपण अवतीभोवती बघतो की परिस्थिती काय झालेली आहे. बिकट परिस्थिती येत आहे. ख्रिश्चनांवर हल्ले केले जात आहेत, ख्रिश्चनांना लुटलं जात आहे, मारलं जात आहे, अत्याचार केले जात आहेत, विनाकारण दोष लावले जात आहेत. परंतु अशा ह्या कठीण प्रसंगी येशू ख्रिस्त जे जगाचं कोकरू बनलं त्याच्यासारखं जीवन जगण्यासाठी आणि जगाला साक्ष देण्यासाठी आपल्याला बोलावत आहे. कारण आपण नेमलेले प्रकाश आहोत. कोणीतरी म्हटलेलं आहे, आज दुनिया शिक्षकांपेक्षा साक्षीदारांचं जास्त ऐकते. कारण साक्षीदार आपल्या जीवनातून साक्ष देतात, ते फक्त शब्दातून शिकवत नाही. आणि म्हणून आपण साक्षीदार बनलं पाहिजे. आपण ख्रिस्ताची आणि प्रकाशाची साक्ष दिली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्या येशू ख्रिस्ताला ओळखलं पाहिजे. शिष्यांनी येशू ख्रिस्ताला ओळखलं आणि म्हणूनच त्यांनी उत्तर दिलं की तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात. आपण देखील त्या ख्रिस्ताला ओळखलं पाहिजे. जेव्हा त्यांना ख्रिस्ताची खरी ओळख झाली तेव्हा त्यांनी त्यांचा जीव देण्याला देखील मागे पुढे झाले नाहीत. त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन त्यांनी ख्रिस्ताविषयी आणि त्या प्रकाशाविषयी साक्ष दिली. आज आपण समाजामध्ये बघतो की विचारलं जातं की तुमचं पॅकेज काय आहे, आणि आपल्या योग्यतेनुसार, आपल्या ऐपतेनुसार, आपल्या कामानुसार तो पॅकेज मिळतो आणि चांगला आहे. आणि आपण त्या पॅकेजसाठी झटतो, मेहनत करतो, कष्ट करतो, जेणेकरून तो पॅकेज आपल्याला मिळावा किंवा आपली त्याच्यामध्ये वाढ व्हावी. परंतु त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ पॅकेज आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे आणि तो पॅकेज म्हणजेच स्वर्गाचं राज्य. ते पॅकेज मिळवण्यासाठी आपण मेहनत करतो का? आपण ख्रिस्ती आहोत हे आपल्या जीवनातून आपण दाखवतो का? तसं आपण जगतो का? आणि तसं आपण इतरांना जगण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा देतो का? म्हणून आजच्या ह्या विधीमध्ये सहभागी होत असताना स्वतःला प्रश्न विचारूया की मी कोणत्या प्रकारे प्रकाश बनणार आहे, मी कोणत्या प्रकारे इतरांपर्यंत पोहोचणार आहे, परमेश्वराने दिलेलं मिशन कार्य मी पूर्ण करणार आहे का? कुणीतरी म्हटलेलं आहे, हे जग आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे. आपण कोणत्याही प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट साईन न करता ह्या परमेश्वराच्या जगामध्ये जगत आहोत. मग एवढा गर्व कशाला, एवढा फुगा कशाला, एवढा मोठेपणा आणि कशाला गर्व? परमेश्वराने आपल्याला तिकीट दिलेलं आहे.
ते तिकीट घेऊन आपण योग्य प्रकारे जगत आहोत का? दुसऱ्या परतीच्या तिकिटाची आपली नोंदणी करण्यात आलेली आहे, परंतु ती कधी आहे हे सांगता येत नाही. एक बटन दाबलं जाईल आणि आपण कधी जाऊ हे सांगता येत नाही. आणि जेव्हा जाऊ तेव्हा आपल्याला प्रेम करण्यासाठी, ती साक्ष देण्यासाठी, इतरांवर माया करण्यासाठी वेळ नसेल. म्हणून जितकं आपल्याला दिलेले आहे तितका आनंदाने जगण्याचा प्रयत्न करूया. देवाची साक्ष इतरांना देण्याचा प्रयत्न करूया. त्या देवाच्या राज्याचा प्रकाश बनण्याचा प्रयत्न करूया. कारण तोच आपला प्रकाश आहे. कितीही मोठा बंगला असला, कितीही नवनवीन कार असले, कितीही आपली जागा संपत्ती असली, सगळ्यांना लागणारी जागा म्हणजे फक्त 6 फुटाची आपल्याला कबरच असते. आणि जेव्हा आपण त्या परमेश्वराकडे जाऊ तेव्हा तो आपल्याला विचारेल की मी दिलेला प्रकाश तू झालेला आहेस का, तू झालेली आहेस का? जर नसेल तर आपल्याला दिलेलं पॅकेज आपण गमावून बसणार आहोत. त्याचे साक्षीदार राहण्यापासून आपण वंचित राहणार आहोत आणि त्याच्या राज्यापासून आपण बाहेर फेकले जाणार आहोत. परमेश्वराने तेच केलं, संत योहान बाप्तिस्ताने तेच केलं, संतांनी तेच केलं आणि आपल्याला देखील पाचारण दिलेलं आहे. त्याची कृपा मागूया, त्या जगाचे प्रकाश बनूया आणि त्या पोखराकडे जाण्याचा मार्ग आपण चालूया आणि इतरांना देखील जाण्यासाठी तो मार्ग दाखवूया. परमेश्वराची कृपा आणि मर्यामातेची मध्यस्थी आपल्याला लाभावी हीच ईश्वर चरणी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना.